मित्रांनो, गेल्या 4-5 दिवसाआधीपासून एक टेलिग्रामवरती, इंस्टाग्रामवरती आणि मला कॉलसुद्धा आलेले आहेत. महा-डी-बी-टीचे प्रश्न तुमचे महत्त्वाचे होते. काही नवीन ॲप्लिकेशन असतील, काही जुने ॲप्लिकेशन असतील, त्यांची फंड डिस्ट्रीब्युशन कशी पद्धतीने होणार आहे याबद्दल आपण बघणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न आहे की काही विद्यार्थ्यांची जे फंड डिस्ट्रीब्युशन होती काही स्टेटसवरती दाखवत होती. ठीक आहे, त्यांचा स्टेटस दाखवत होता, पण आता त्या स्टेटसमध्ये क्रेडिट दाखवायचं आहे पूल अकाउंटमध्ये. तर हा पूल अकाउंट नेमका काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि परत जे विद्यार्थी जे आहेत ॲप्लिकेशन करणार आहेत नवीन, त्याच्यासाठी त्या इन्फॉर्मेशनमध्ये त्याचा आधार अपडेटचा एक मेसेज शो होत आहे, एक पॉपअप मेसेज शो होत आहे. त्याचा सोल्युशन नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन करणार असाल तर या तुमच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आणि तर तुम्ही फंड डिस्ट्रीब्युशनची वाट बघत असाल, पैशांची वाट बघत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, जो पूल अकाउंट आहे, आता मागच्या वेळेला तुम्ही बघितलेला असाल, मागच्या वेळेला फर्स्ट डेस्क आणि सेकंड डेस्कवरती अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन तुम्हाला शो होत होता. पण आता पूल अकाउंटमध्ये काय होत असते, जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यांचा अकाउंट असतो, म्हणजे स्टेटस झाल्यानंतर आता प्रत्येक स्टेप काय गव्हर्नमेंट दाखवणार आहे तुम्हाला की तुमचा स्टेटस काय आहे. ठीक आहे, तुमचा फर्स्ट डेस्कला आहे, सेकंड डेस्कला आहे किंवा पूल अकाउंटमध्ये क्रेडिट आहे. तर आता पूल अकाउंटमध्ये क्रेडिट झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याला काय डिस्ट्रीब्यूट होत असते. ठीक आहे ना. आता मागच्या वेळेला काय झालं नव्हतं, फक्त तुम्हाला फर्स्ट डेस्क आणि सेकंड डेस्क नंतर तुम्हाला फंड डिस्ट्रीब्युशन बाय तुमच्या क्रेडिट करत होती तुमच्या अकाउंटमध्ये. पण आता तसं राहिलेलं नाही आहे, प्रोसेस सारखीच आहे, प्रोसेस तीच होती, परंतु तुम्हाला स्टेटस जे आहे ॲडिशनल दाखवणार आहे. जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यांचा स्कॉलरशिपचा जो पोर्टल आहे, त्यांचं अकाउंट आहे, त्या अकाउंटमध्ये आधी पैसे जात असतो. कारण इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे जे स्टुडंट असतात त्यांचा चेक निघत असतो आणि त्या चेकनुसार प्रत्येक ॲप्लिकेशनचा एक चेक निघत असतो. तो चेक कुठे आपण क्रेडिट होत असतो, पूल अकाउंटमध्ये. म्हणजे पूल अकाउंट नंतर झाल्यानंतर तुम्हाला फंड डिस्ट्रीब्युशन तुमच्या अकाउंटमध्ये होत असते. ती कन्फ्युजन होऊ नका, कारण हा पूल अकाउंट म्हणजे गव्हर्नमेंटचा अकाउंट आहे. त्या अकाउंटमध्ये जमा झाल्यानंतर तुम्हाला त्या महिन्यामध्येच तुम्हाला तुमची स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत असते. आता ही प्रोसेस आधी तर दाखवत नव्हती, पण आता गव्हर्नमेंटने काय केलं आहे, प्रत्येक स्टेप तुम्हाला शो केलेला आहे स्टेटसमध्ये. महत्त्वाची अपडेट आहे. आता महा-डी-बी-टीमध्ये जे ॲप्लिकेशन करणारे होते, ॲप्लिकेशन या वर्षी करणारे असतील किंवा येणाऱ्या पुढच्या वर्षात करणारे असतील, म्हणजे हा मेसेज तुम्हाला नक्की शो होईल. आता प्रत्येक वर्षाला तुम्हाला आधार अपडेट करायचं आहे. म्हणजे आधार अपडेट म्हणजे कुठं, तुम्हाला महा-डी-बी-टीच्या प्रोफाईलमधून अपडेट युअर प्रोफाईल ऑन आधार नंबर, तुम्हाला आधार नंबरवर क्लिक करून अपडेट करायचं आहे. आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP आणि तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याला व्हेरीफाय करायचं आहे. सिम्पलची प्रोसेस आहे, तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. यामध्ये छोटीशी स्टेप तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट आता तुमच्या महा-डी-बी-टीच्या ॲप्लिकेशनच्या पोर्टलवर दाखवेल. आता मागच्या वेळेला 2 स्टेपमध्ये आपल्याला फंड येत होती आणि याही वेळेला 2 फंड येणार आहेत. आता ही एक्झॅक्ट सांगता येणार नाही की कॉलेजच्या अकाउंटला जाणार आहे की स्टुडंटच्या अकाउंटला जाणार आहे. मागच्या वेळेला काही GR निघालेला होता, ज्यामध्ये 2 इन्स्टॉलमेंट होते आणि दोन्ही इन्स्टॉलमेंट जे आहेत तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले होते, म्हणजे स्टुडंटच्या अकाउंटमध्ये जमा झालेले होते. आणि यावेळी असं काही GR सध्या तरी आलेला नाही आहे. अनफॉर्च्युनेटली जर रिझल्ट आलाही तरी तो अकाउंटमध्ये जाणार कोणाच्या हे आत्तापर्यंत सांगता येणार नाही आहे. जर तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कॉलेजला सबमिट करायचं आहे. आणि जर कॉलेजच्या अकाउंटमध्ये सबमिट झाला तर तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला साधी सिम्पलची प्रोसेस असते, तीच फॉलो करायची आहे, ती म्हणजे ॲप्लिकेशनची. आणि जी विद्यार्थी नवीन ॲप्लिकेशन करणारे असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे. काही ठिकाणी 31 डिसेंबर 2023 ही लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनची काही डिव्हिजनमध्ये. म्हणून तुम्ही कॉलेजमध्ये एकदा इन्क्वायरी करा, जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावं लागतात, इन्कम सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी द्यावा लागतो, बोनाफाईड द्यावा लागतो. जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्टेलवर राहत असाल तर त्या ठिकाणी हॉस्टेलर तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्याचे एक्स्ट्रा बेनिफिट तुम्हाला भेटत असतात. ही महत्त्वाची अपडेट आहे. तुम्हाला जर आवडली असेल किंवा तुम्हाला समजली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण भरपूर असे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये इव्हन मला कॉल करून सुद्धा विचारलेलं आहे. तुमच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचली असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येत असतो. मित्रांनो, जर तुम्हाला सिरीज पाहिजे असेल आपल्या चॅनलवरती स्कॉलरशिपची तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. असे भरपूर स्कॉलरशिप आहेत येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमच्यासाठी प्लॅन करून ठेवलेले आहेत.
तर ते नक्की तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. एक एक कॅटेगरी वाईज आपण स्कॉलरशिप बनवणार आहोत. त्यामध्ये मी SC कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SBC कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, मायनॉरिटी याच्यामध्ये सर्व जे कॅटेगरीज असतात त्या सर्व कॅटेगरी मी तुमच्यासाठी आणणार आहे. त्यामध्ये स्कॉलरशिप कोणकोणत्या आहेत हे स्कॉलरशिप तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत या चॅनलच्या माध्यमातून. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवरती फ्री PDFs तुम्हाला भेटतात, फ्री फॉर्म तुम्हाला भेटतात, फ्री डॉक्युमेंट्स लिस्ट भेटत असते. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की जॉईन करा आणि भरपूर असे मटेरियल्ससाठी टेलिग्रामचं चॅनल नक्की जॉईन करून ठेवा मित्रांनो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.